हॅलो, या ठिकाणी सर्वप्रथम जे उपस्थित राहिले त्या सर्व रसिक प्रेक्षकांना साहिल लवंडीचा शाहिरी, दुसऱ्या फेरीचा शाहिरी मानाचा मुद्रा करतो आणि आता बाईंकडे वळतो. वळायला पाहिजे की नको? आता जे गेले ते गेले, जे गेले त्यांना राम राम. आणि आता काढूया बाईचं काम. काढायचं की नाही? काढायचं की नाही? हा, जे आहेत त्यांचा फक्त आवाज येऊ द्या. इथं याड काढतो बघा कसा. हा, या ठिकाणी शिव झुंजप्रेमी यांकडून 201 रुपयाचा बहुमूल्य पारितोषिक आहे. नाच मंडळ आभारी आहे. आता बघा, आता बाईंच्या विषयाकडे वळतो. बाईंनी दुसऱ्या फेरीला आल्यानंतर माझ्या संगीतकारांना मुद्रा केली. बघा, मॅडमचे एकूण 1 कार्यक्रम, आता पण काल आणि परवाच्या दिवशी कार्यक्रम होता. इकडे शुभमदादा सुतार, सम्यक शिर्के, प्रणितदादा मोहिते, हे सगळे 2 दिवस कार्यक्रमाला तिच्याकडे होते. 2 दिवस कंटिन्यू माझ्याच गुरुवर्यांसोबत कार्यक्रम होता. 2 दिवस हिचा कार्यक्रम यांनी वाजवला आणि ऑदर कार्यक्रम पण हेच वाजवतात कंटिन्यू. पण माझा कार्यक्रम असल्यावर हे माझ्याकडे येतात. तर ह्यांना ती विसरली. आणि बाय, पहिल्या वारी तू शाहिरी मानाचा मुद्रा करायला पाहिजे होतीस. पण बाय तुझी, आता बोलू काय? बोलू तुझ्या शब्दात? बाय तुझी लायकी नाही. बाय लायकी नाही बाय. हा, चांगल्या शब्दात पाहिजे असेल तर बाय तुझी पात्रता नाही. समजलं काय? हा, तुला मला दोन्ही शब्द युज करता येतात. तुझी पात्रता नाही बाई कलाकारी करण्याची. हा, त्याच्यानंतर मानाचा मुद्रा म्हणते कसा केला. पहिला म्हणते प्रेमाने केला, नंतर म्हणते उभ्यान केला. या ठिकाणी अजय सागवेकर यांच्याकडून बारीक हल्लबा खास 101 रुपयाचा बहुमूल्य पारितोषिक आहे. नाच मंडळ आभारी आहे. म्हणतात काय? पहिला म्हणतात मुद्रा बरोबर केला, आता हिला प्रेमाने केला तो पाहिजे. बघा, हिला प्रेमाने केलेला मुद्रा पाहिजे, हिला वाकून आणि उभ्याने केलेला हिला नको. हा बाई, तुझा काय प्रॉब्लेम काय आहे? हा, तुझा प्रॉब्लेम काय आहे? तुला वाकूनच पाहिजे ना? बाई वाकून करतो मानाचा मुद्रा घे. हा, इकडं थोडीशी ये आणि वाकून करतो माझा घे मुद्रा. हो मुद्रा. हा, काय त्याच्यावर नंतर काय म्हणतात? माझ्या गवळणीची कटिंग. हा, म्हणतात भाग. तुम्हाला काय बोलायचं होतं तो मला समजला. भाग. हा, तुला समजला? तुला पण समजला? हा, त्याच्यानंतर काय बघा, बाईंची गवळण बघा, शब्द बघा. दया दुधाचे माठ मी करून ठेवले तर ब्लॉक. मला दही दूध विकताना तो कशाला राहील स्टॉक. आता स्टॉक राहतो की आपण स्टॉक करून ठेवतो? बोला आता, बोला. स्टॉक करून ठेवतो की स्टॉक राहतो? आपण स्टॉक करतो की स्टॉक राहतो? करतो ना. आता बाई काय म्हणते? मला दही दूध विकताना तो कशाला राहील स्टॉक.
बाय तुझी ह्याच्यात अक्कल करते काय. मग नंतर काय म्हणते, तुला पाहून पडला शॉक रे काना तुझ्या अंडाला. नाही लाव जरा लॉक. आता तोंडाला कोण लॉक लावतो काय हो? तोंडाला कोण लॉक लावतो हा? पटत काय हो तुम्हाला विषय? तुझा कोण तो लिखाणा कवी करतो ना, जो कोण लिहितो ना गाणी, त्याला इकडा त्याला याड काढतो बघ. काय तुझं यमक हा? हा हा थांबा, घेतो. काय म्हणते, तोंडाला लावते लॉक. मग आता माझ्या तोंडावर लॉक लावला. मला सांगा, कानाच्या तोंडाला लॉक लावला, मग माझ्याकडे दांडा आहे की नाही? दांडा आहे की नाही हो? हा, दया दुधाची नाथाडी खऱ्या माझ्याकडे दांडा आहे का नाही? हा, तुझी हांडी बा अशी फोडी दांड्या. हा, साईल बुवा म्हणतात मला, तुझा याड काढतो बघ कसा आता. हा, नंतर म्हणते काय, हा नमन म्हणते शक्ती तुरा आहे बाय. शक्ती तुरा हा वेगळा बेस आहे आणि नमन वेगळा बेस आहे. आधी तू शिकून घे शक्ती तुरा काय आहे ना, तो शिकून घे पहिला आणि नंतर मला सांग. आणि ती त्यांना आवडली तर तुला अक्कल पाहिजे होती की इथे नको पाहिजे ती म्युझिक. हा, तुला आवडली तर घेतली, घे. त्याच्यानंतर म्हणते माझी गायकी ऐकून सगळ्यांना घाम फुटतो. मेले घाम काय फुटेल, घाम आता तुला फुटलाय. हा, नंतर म्हणते काय, फार भारी दमान दमान दमान. आता तुला दमान कसा घेतो बघ. हा हा, काय म्हणते, किती हलवतो दमान अंग भिजल घामान, तरी हलवून काय उठत नाही तो हातात धरून सामान. दादा तुम्ही बोला. या ठिकाणी गाव शिव याकडून 101 रुपये बहुमूल्य पारितोषिक आलेलं आहे की बाईची साप साला खाणार. हा, बघा विषय काय यायला बाईनी, किती हलवतो दमान अंग भिजल घामान. आता मी घामानच अंग भिजतो ना हो. तुझा कोण लेखक आहे ना, जो कवी आहे ना, त्याला खाल्या लेखडा त्याचा याड काढतो बघ. काय तुझे यमक आहे हा? विषय काय लिहितात, उगाच काहीतरी करायचं म्हणून लिहायचं म्हणून लिहू नका. हे बाकीच्यांना तुका लावत असशील, मला लावू नको तू. हा, खाली काय म्हणते, तरी हलवून काय उठत नाही तो हातात धरून सामान. आता कुंभकर्णाला कोण सामान बोलेल काय हो? आवाज येऊ द्या तुमचा. कुंभकर्णाला कोण सामान बोलेल काय? हा, कुंभकर्णाला कोण सामान बोलेल काय? हा, नाही. मग कोण आहे तो तुझा कवी? हा, तो तुझा कवी आहे ना कोण, त्याला सांग मी हा इथं अनुभवी. तू इथं काय पण लिहिशील आणि इथं काय पण गाशील, सहन करणार नाही बाय. हा, म्हणते धरून हातात उठत नाही, हलवून काय उठत नाही तो हातात धरून सामान. तो सामान नव्हता बाई, कुंभकर्णाचा विषय गातेस. म्हणते खाली परत म्हणते हलवून पण उठत नाही तर कुंभकर्ण उठत नाही. मग त्या कुंभकर्णाचं सामान कुठं आणलं? कुठच्या शास्त्रात आहे तुझ्या? का शाळेत जातेस तिकडे शिकतेस सामान उठत नाही हा, आणि तो इकडे गातेस? तुझा याड नाही काढला ना, तू इकडे ये, तुला सामान देतो कुंभकर्णाचा. घे हातात बघू दे. हा, वरती म्हणते वर ढगाळा लागली कळ कळ, पाणी थेंब थेंब पाणी थेंब 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 गळ गळ गळ. आता कुठं गळणार थेंब थेंब? आता इथं पण थेंब थेंब गळतोय. हा, आता बघा किती गिराईक आहेत टपून, का बघतोस बोटाने चिपून. अहो काटा काढावा लागतोय जपून, बोलणी बाजारात कोळी तापून. मग मेल्या बघतोस काय र रापून, देवकाने उठा कापून. हा हा, मेल्या बघतोस काय र रापून, देवकाने उठा कापून. बाय त्या निवट्याला फक्त हात लावून बघ. तुझ्या दम आहे हा? मेले काय म्हणते उगाच त्याला काहीतरी बोलायचं. हा, निवट्याला हात लावून बघ, गरम आहे का नरम पडला.
हा? बघशील बघशील काय हा? बघ कटिंग बघ. सात मंगळवार बाजारी गर्दी होती खूप सारी. बाई ह्याला म्हणतात कटिंग. मला तुझा मला न्यूटन नको, मला चिपोरी पाहिजे. बघ हा बघ बाई काय म्हणतो. सात मंगळवार बाजारी गर्दी होती खूप सारी. सांगतो गंमत तुम्हाला खरी हो त्या मावऱ्याच्या नाना परी. बाजाराला गेलो मावऱ्याच्या नाना परी होत्या. हा मग काय म्हणतोय. निवटा कापून नको देऊ पुरी, निवटा कापून नको देऊ पुरी, मला हवी तुझी चिंबोरी. निवटा कापून नको देऊ पुरी, मला हवी तुझी चिंबोरी. निवटा कापून नको देऊ पुरी, मला हवी तुझी चिंबोरी. निवटा कापून नको देऊ पुरी, मला हवी चिंबोरी. जाता मंगळवार बाजारी गर्दी होती खूप सारी. जाता मंगळवार बाजारी गर्दी होती खूप सारी. सांगतो गंमत तुम्हाला घरी हो त्या मावऱ्याच्या नाना परी. निवटा कापून नको देऊ पुरी, निवटा कापून नको देऊ पुरी. निवटा कापून नको देऊ पोरी पोरी, मला हवी तुझी चिंबोरी. बाई चिंबोरी देशील तुझी हा? देशील चिंबोरी. वरतीच वाऱ्या करतेली आणि बाय जातीवंत भोई आहे मी. हा लक्षात ठेव, तुला सांगतो, तुला याड काढतो. आणि त्याच्यानंतर काय म्हणते लास्टला काय गाणं घेतलं. या ठिकाणी समाचार पत्रकार भरणे नाका यांच्याकडून देखील 101 रुपये तर बहुमूल्यवान शिकलला ही नाथ मंडळ आभारी आहे. या ठिकाणी बाईनं शेवटचं गाणं घेतलं. आई माझी कोणाला पावली गो, आई माझी कोणाला पावली. हे गाणं किती जणांनी नाही ऐकलं ते सांगा. किती जणांनी नाही ऐकलं ते सांगा. हे गाणं किती जणांनी नाही ऐकलं त्यांनी सांगा. हे गाणं सगळ्यांनी ऐकलंय की नाही. ओरिजिनल गाणं ऐकलंय की नाही. बाई तुझी ही लायकी आहे. मरते तुझ्याकडे लिखाण नाही, जरा शिक ना. त्या कोण आहे त्याला लिखाण त्याला तरी बोल, तू तरी शिक मर. हा इथे ओरिजिनल सॉंग येऊन गाते. वर्धापन दिन आया चांगला विषय गा. एखादा देवीचा चांगला गायली असतीस चालला असता. स्वलिखित असावा, स्वतःकडे काहीतरी ठेव स्वतःचा. हा तुम्हाला सांगतो, खरं सांगतो, हे चालू आहे ना व्हिडिओ. हा तुझ्या युट्यूबला टाका. हा कारण या ऋतिक देवरुकरचं त्याचं चॅनल आहे आणि त्याच्या चॅनलला व्हिडिओ पोस्ट असतात. आणि बघा प्रत्येक एकूण एक हिच्या बाऱ्या बघायच्या. सगळी गाणी तीच, नवीन हिच्याकडे काही नाही. मेले पैसे तर सगळ्यांकडनं वेगवेगळे घेतेस नाही काय. मग गाणी तरी नवीन दे. आता सांगतो तुम्हाला, 2 दिवस माकाळ गोवांसोबत कार्यक्रम होता. हिची स्तवन तीच, हिचा गणपण तोच आणि हिची गवळण पण तीच. म्हणजे तुझ्याकडे हाय काय नवीन. हा हाय काय तुझ्याकडे स्वतःच. हा म्हणून माझा तू नाद करू नको. तुला सांगतो, तुला काय झोप लागायचीच नाही. तुला आई लवंडे आठवल काय झोपत पण. हा तुला देतो बघ आता.
या ठिकाणी विषय असा आहे की द्रौपदीचं वस्त्रहरण. जेव्हा द्रौपदीचं वस्त्रहरण झालं, या दोन पोरांनी दुःशासन आणि दुर्योधनानं अक्षरशः लाजवलं. एका घरात राहणारे, एका आड्याखाली राहणारे, तरी द्रौपदीचं वस्त्रहरण केलं. आणि पित्या समान असणारे भीष्माचार्य आणि द्रोणाचार्य आणि या सगळ्यांनी बघितलं, ही पोरं अक्षरशः लाजवतात, शर्मेनं मान खाली घालायला लावतात. द्रौपदीचं वस्त्रहरणाचा विषय आहे. ओरिजिनल सॉन्ग आहे. अरे कोण्या जन्माची ही शिक्षा देवा मला तू देतो याद, आणि मग जिला काळीज मानलं माझ, अहो तीच निघाली धोकेबाज. हे ओरिजिनल गाणं आहे. गाणे सादर करत आहे, लक्षात सुद्धा म्हणायचं आहे काय. अहो काही समजे ना वागती अशी का, राहून एकाच हो आड्यात. हे एका आड्यात राहणारे अक्षरशः लाजवतात. आणि म्हणून म्हणायचं आहे का बघा, काही समजे ना वागती अशी का, राहून एकाच हो आड्यात. मग सभाजनांच्या ओराड्यात, अन पोरहीला धवतात वाड्यात. आवाज कुठे आहे तुमचा? आवाज कुठे आहे त्यांचा? गेले सगळे. सभाजनांच्या या राड्यात पोरही लाजवतात वाड्यात, पोरही लाजवतात वाड्यात. पोरहीला नव्या, पोरही लाजवतात वाड्यात. आता गाण्यात बोलून तुम्ही बघा. सभाजनांच्या ओराड्यात पोरहीला धावतात वाड्यात, सभाजनांच्या ओराड्यात पोरहीला धावतात वाड्यात. काही कामध्ये ना वागती अशी का, राहून एकाच हो आड्यात. काही कामध्ये ना वागती अशी का, राहून एकाच हो आड्यात. द्रौपदीची सोडता साडी घातली खाली मान, जगामध्ये कुरुकुलाची गालवी शान, जगामध्ये कुरुकुलाची गालवी शान, जगामध्ये कुरुकुलाची गालवी शान. प्रेमारे का तुझी घडी जम नाही होया गाड्यात, प्रेमारे का तुझी घडी जम नाही होया गाड्यात. बाईंची पिसा काढलेली की नाही हो? फक्त एक शेवटचा आवाज द्या. बाईंची पिसा काढलेली की नाही? नक्की ना? तुम्हाला बाई आवडली की नाही? आवडली की नाही? नक्की. अजून एक वार होता, एक डोस होता बाईसाठी, पण तो ठेवतो तो नाही का? काय करू? राहू दे ना. हा राहू दे. एक नको, जास्त नको, नाही तर बाईला घरात जायचं आहे. आरतीला बोलून बघूया येतात काय. हा घेऊ? नको राहू द्या. नको, बाईला घरात
हॅलो हॅलो, राहू द्या बाईंना, आपण बाईंना वाड्यावर घेऊ नंतर कधीतरी भेटतील बाई. हा, एक शेवटचं गाणं घेणार आहे मुगडा, आणि मॅडमनी आरतीसाठी यायचं आहे. मॅडमना विनंती आहे, आल्या तर ठीक, तुम्हाला मान देण्याचा प्रयत्न करतोय. हा, अरे आई काय काई, आई धोलाई, आई काळ काई, आई धोलाई, अग तुला पाहिले मी डोळे भरून गाई, जातो आज वंदन करून गाई, जातो आज वंदन करून गाई, जातो आज वंदन करून गाई.